नमस्कार विद्यार्थी मित्रो, गणिताच्या आणखी एक व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। चला तर विद्यार्थी मित्रो, आज आपण 50च्या वरचे आणि 50च्या खालच्या संख्यांचे वर्ग कसं काढायचं आहे ते आपण इथे शिकूया। त्यापूर्वी मी तुम्हाला काही गोष्ट सांगू इच्छितो। बघा विद्यार्थी मित्रो, काय करायचं आहे, जसे आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं 100च्या वरच्या संख्यांचे वर्ग आणि 100च्या खालच्या संख्यांचे वर्ग सुद्धा आपण काढायचं शिकलाय। पण तिथं आपल्याला फायदा केव्हा होतो, जर तुम्हाला 30 पर्यंतचे जर वर्गपाठ असेल तर 100 पासून तर 130 पर्यंतचे संख्यांचे वर्ग तुम्ही बिनधास्तपणे काढू शकता। त्याचप्रमाणे 100 पासून तर 70 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग तुम्ही बिलकुल लवकरात लवकर काढू शकता, जर तुम्हाला 30 पर्यंतचे वर्गपाठ असेल तर। इथं सुद्धा त्याच पद्धतीचं आहे, तुम्हाला 30 पर्यंतचे वर्गपाठ असेल तर तुम्ही काय करू शकता, 50 पासून तर 30 म्हणजे 80 पर्यंतचे वर्ग तुम्ही सहज काढू शकता। त्याच पद्धतीने 50 पासून तर तिकडे 30 अंक म्हणजे 20 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग तुम्ही सहज काढू शकता। अशा पद्धतीने हे आपली ट्रिक आहे। बघा विद्यार्थी मित्रो, इथं काय करायचं आहे, मी जे नंबर्स लिहिलेले आहे ते किती आहे, 52चा वर्ग। आता इथे काय करायचं आहे, फक्त एक आकडा लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, 25। 25 हा काय घ्यायचा आहे, आपल्याला बेस मानायचा आहे आणि ह्या बेस मानून तुम्हाला ह्या गोष्टी काढायचा आहे। बघा विद्यार्थी मित्र, इथं काय करायचं आहे, 52चा वर्ग काढायचा आहे। 52चा वर्ग तर आपण काय करायचं, ही 50 पेक्षा कितीने मोठी आहे, 2ने मोठी आहे। तर 2ने मोठी आहे तर सर्वात आधी 2चा वर्ग करा, तो किती होईल, 4। पण लिहायचं किती, 2 डिजिटमध्ये लिहा म्हणजे 0,4। आता काय करायचं आहे, ही जी आहे 50 पेक्षा कितीने मोठी होती, 2ने मोठी होती। आता काय करायचं आहे, 25 मध्ये 2 मिळवा, जी किती होईल, 27। अशा पद्धतीने 2704 हा झाला तुमच्या 52 या संख्येचा वर्ग। आता दुसरी संख्या आहे बघा, 67चा वर्ग। 67 ही 50 पेक्षा कितीने मोठी आहे, 17ने मोठी आहे। 17ने मोठी आहे तर 17चा वर्ग, 17चा वर्ग किती होतो, 289। 289 आपण लिहिले 89, हातचे किती आहे, 2 लक्षात ठेवायचं आहे। आता काय करायचं आहे, 25 मध्ये 17 मिळवा, 25 मध्ये 17 जर मिळवले तर किती होतात, 42। 42 आणि हातचे 2 ते किती होतात, 44। अशा पद्धतीने 4489 हे आपल्याला 67 या संख्येचा वर्ग मिळालेला आहे। त्यानंतर मी तुम्हाला हा बघा 44 या संख्येचा वर्ग आहे। आता 44 ही संख्या 50 पेक्षा लहान आहे। बघा ह्या दोन्ही संख्या 50 पेक्षा मोठ्या आहे, ते कसं काढायचं सांगितलं, ही संख्या कशी आहे, 50 पेक्षा लहान आहे। आता काय करायचं, हे कितीने लहान आहे, 6ने लहान आहे। 6ने लहान आहे म्हणजे ऑब्वियसली तुम्हाला काय करायचं आहे, 6चा वर्ग 36 झाला। त्यानंतर काय करायचं आहे, 25ला लक्षात ठेवायचं आहे, 25 मधून किती मायनस करायचं आहे, 6 म्हणजे किती येईल, 19। अशा पद्धतीने 1936 आपल्याला 44 या संख्येचा वर्ग मिळाला। त्यानंतर निश्चितच तुम्हाला ही ट्रिक समजली असं मी मानतो आहे आणि तुम्ही काय करायचं आहे, 38 या संख्येचा वर्ग काढायचा आहे या ट्रिकच्या माध्यमातून। आणि तुमचं उत्तर जे आहे ते कॉमेंटमध्ये कळवायचं आहे। व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायचा आहे, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, फॉलो करायचं आहे। धन्यवाद मित्रांनो।